वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक YS रेड्डी यांना मे 2016 रोजी ठाणे लाचलुचपत विभागानं 25 लाख देताना अटक केली होती आणि कारण होतं शिवसेनेचे त्यावेळचे तत्कालीन नगरसेवक धनंजय गावडे यांना ते 1 कोटीची लाच देत होते आणि त्यावेळेला ठाणे लाचलुचपत विभागाने त्यांच्या वसई आणि हैदराबाद या दोन्ही घरावर धाडी मारलेल्या होत्या आणि त्यावेळेही करोडोचं घबाड सापडलं होतं। आणि याविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत धनंजय गावडे। सांगा, त्यावेळेला तुम्हाला लाच देताना अटक करण्यात आली, त्यावेळेही 1 करोडचं घबाड एवढं मोठं सापडलं होतं। आज 9 वर्षानंतर पुन्हा त्याच्या दुप्पट घबाड सापडलेलं आहे, काय म्हणाल? असं आहे की 2016 साली जेव्हा रेड्डी मला लाच द्यायला आले होते तेव्हा मी तक्रार केल्यामुळे अँटी करप्शन विभागाने त्यांना अटक केली होती आणि सस्पेंडही केलं होतं। सस्पेंड केल्यानंतर ते त्यांची जिथे पूर्वी कार्यरत होते सिडकोमध्ये तिथे ते रेकॉर्ड कीपर म्हणून रेकॉर्ड डिपार्टमेंट त्यांच्या अंडर दिलं होतं, तिथे गेले होते। मध्यंतरीच्या काळात अशी काय घटना घडली, नगरपालिकेला अशी काय रेड्डी यांची जरूर लागली आणि तत्कालीन नगरविकास खात्याने देखील अशी का परवानगी दिली की त्यांना पुन्हा या नगरपालिका कार्यालयामध्ये कामावर रुजू करण्यात आलं। मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही कोणतीही नगरपालिका घेतली तर तिथल्या नगररचना कार्यालयामध्ये उपसंचालक नगररचना अशी कोणती पोस्ट नसताना याच्यासाठी स्पेशल पोस्ट क्रिएट केली गेली, असा याचा कोण गॉडफादर आहे? आज या पालिकेमध्ये पुन्हा येऊन अक्षरशः या प्रशासकीय राजवटीमध्ये रेड्डीने नंगानाच केला होता, धुमाकूळ घातला होता, लोकांच्या घरांवर परमिशन देत होता। जो पैसे देईल त्याला हव्यात अशा विकास परवानग्या इथे मिळालेल्या आहेत आणि मी ठामपणे सांगतो की येणाऱ्या काही कालावधीमध्ये या वसई विरारमधल्या जवळजवळ 101 इमारती या रेड्डीने ज्या चुकीच्या परवानगी दिलेल्या त्या पाडायची पाळी येणार आहे। आणि शिवाय हे एक मोठं रॅकेट आहे, याच्यामध्ये आर्किटेक्ट आहेत, याच्यामध्ये काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील आहेत। या सगळ्यांनी मिळून अक्षरशः या वसई विरारची लूट केलेली आहे या प्रशासकीय राजवटीत। त्यामुळे रेड्डी यांच्यावर ईडीने जी कारवाई केलेली आहे त्याचं जेवढं स्वागत करू तेवढं कमीच आहे। ईडीचेही आम्ही वसईकरांतर्फे आभार मानतो आणि याच्याही पुढे रेड्डींवरती आणि रेड्डीचे जे सहकारी होते त्यांची कसून चौकशी होईल आणि वसईतनं लुटलेला पैसा पुन्हा एकदा शासन दरबारी जमा केला जाईल अशी आशा व्यक्त करतो। वसई विरार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं होत आहेत, त्यामुळेच कुठेतरी हे अधिकारी काही गब्बर झालेले आहेत का? त्याची आणखीन चौकशी झाली पाहिजे असं वाटत नाही, कारण की हा एकच अधिकारी समोर आलेला आहे, आणखीन असे किती अधिकारी असतील? वसई हे मुंबई शहराच्या बाजूला आहे, त्यामुळे बरेच मुंबईमध्ये जो काम करणारा वर्ग आहे तो राहण्यासाठी वसईचा जास्त वापर करतो। अशा परिस्थितीमध्ये झाले काय की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं आणि UDCPR हल्ली जो 2020 साली जो UDCPR महाराष्ट्र शासनाने लागू केला त्यातल्या काही बाबींचा गैरफायदा घेऊन रेड्डीने फार प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक माया जमवलेली आहे। रेड्डीकडे सापडलेले 8.6 करोड आणि 23 करोडचं सोनं हे काहीच नाही आहे। इथे अशा अनेक इमारती आहेत जिथे रेड्डीचा एक माळा स्वतःचा आहे। चुकीच्या परवानग्या दिल्यामुळे, चुकीच्या नियमांची अनदेखी करून त्यांना जास्त FSI दिल्यामुळे अशा अनेक इमारती आहेत की ज्या इमारतींच्या माळेच्या माळे आजही रेड्डीची बेनामी प्रॉपर्टी म्हणून उपलब्ध आहेत। जर ईडीने व्यवस्थित या तक्रार अर्जाची चौकशी केली आणि एक 4-5च आर्किटेक्ट आहेत, जास्त नाही, त्यांची जर व्यवस्थित चौकशी केली तर मला खात्री आहे की किमान 1.5-2 हजार कोटी अजून बाहेर पडतील। नक्कीच हे होते धनंजय गावडे यांनी सांगितलेलं आहे की ईडीने जी कारवाई केली किंवा 2016 साली ठाणे लाचलुचपत विभागाने जी कारवाई केलेली आहे ही थोडकीच आहे, मात्र या ठिकाणी रेड्डीच्या नावाने बेहिशोबी मालमत्ता वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, कारण की नगररचना विभागाचं जे इमारतीच्या बांधकामाची परवानगी होती ते रेड्डी देत होते। त्यामुळे त्यांनी अनेक फ्लोअर, अनेक माले जे आहेत हे स्वतःच्या नावाने बेनामी जी मालमत्ता आहे ती स्वतःच्या नावाने ठेवलेली आहे। त्यामुळे ईडीने आणखीन सखोल चौकशी करून यामध्ये आणखीनही काही धागेदोरे आहेत का हे शोधावे अशी त्यांची मागणी आहे। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई विरार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।